Welcome all in our integrated mathematics channel. So this is our fifth lecture on unit number 4, which is determinants and matrices from 11th science mathematics and statistics part 1. So in this lecture we are solving some examples of determinant without using actual definition. So here we are using properties of determinants. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण 7 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीची मदत घेऊन आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर त्याच्यापैकी पहिलं एक्झाम्पल दिलंय पहा. डिटर्मिनंट दिलेला आहे 3/3 आणि तो इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे 4abc आली पाहिजे आणि ते सांगितलेलं युजिंग प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट शो करायचं आहे. सो कन्सिडर LHS इज इक्वल टू LHS हा आपला 3/3 डिटर्मिनंट आहे. तो आहे a plus b a b then a plus c c b c b plus c. ओके, आता याच्यावरती आपल्याला प्रॉपर्टीज अप्लाय करायच्या आहेत पहा. तर आता या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला दाखवायची 4abc. ओके, तर आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे. जर आपला डिटर्मिनंट जो आहे तो अप्पर ट्रायंग्युलर असेल a1 b1 c1 0 b2 c2 0 0 b3 c3. ओके, याला म्हणतो आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनलच्या खालच्या सर्व एंट्रीज काय असणार आहेत 0 असणार आहेत. आणि या केसमध्ये या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे काय असते आपली प्रॉपर्टी सांगते हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन a1 इंटू b2 इंटू c3. ओके, तर या टाईपमध्ये जर आपण याला कन्वर्ट करू शकलो तर मग आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे ती विदाउट युजिंग डेफिनेशन डायरेक्टली व्हॅल्यू लिहिता येईल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लोअर ट्रायंग्युलर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मध्ये आपल्याला 0 एंट्रीज कन्वर्ट करावे लागतील. आपण काय करूया, लोअर ट्रायंग्युलर मध्ये एंट्री 0 कव्हर करूया. तर त्याच्यासाठी आपल्याला रो आणि कॉलम ऑपरेशन अप्लाय करायचे आहेत. एक प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. समजा आपण काय ऑपरेशन केलं r1 वरती r12 r1 प्लस r3 केलं तर तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम राहणार आहे. किंवा सेम ऑपरेशन तुम्ही कॉलम वरती केलं c2 वर c3 वरती केलं c3 प्लस c2 किंवा 2c2 तर त्या केसमध्ये सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. ओके, थोडक्यात काय, कुठल्याही दोन रोची ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली किंवा कुठल्याही दोन कॉलमची ऍडिशन सबट्रॅक्शन घेतली तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम राहते. मग ते ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं. इथं आहे a प्लस बी पहा. जर आपण थर्ड रो मध्ये सेकंड रो ऍड केला तर बरोबर या ठिकाणी a प्लस बी येईल. सो दिस बिकम युजिंग अवर प्रॉपर्टी प्लस फर्स्ट रो ॲज इट इज a प्लस बी a b सेकंड रो ॲज इट इज c c आणि आपण काय करतोय r3 मध्ये ऍड करतोय r2. ओके, सो r3 मध्ये r2 ऍड केल्यानंतर ते होणार आहे a प्लस बी बरोबर. या दोघांचं ऍडिशन येईल. परत या दोघांचं ऍडिशन येईल a प्लस 2c आणि या दोघांचं ऍडिशन येईल b प्लस 2c. मग या पद्धतीनं हे ऑपरेशन आपण या ठिकाणी यूज केलंय r3 प्लस r2. ओके, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो पहा. हे जे ऑपरेशन केलेलं आहे त्याला वेगळ्या पद्धतीनं पण आपल्याला लिहिता येईल. सो आय विल राईट दिस ॲज सिन्स r3 चेंजेस टू r3 प्लस r2. ओके, या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंज होत आहे. आता माहिती आहे a प्लस बी आहे पहिल्या रो मध्ये पहिली एंट्री आणि तिसऱ्या रो मध्ये पहिली एंट्री a प्लस बी आहे. आपण काय करूया, तिसऱ्या मधून पहिला रो वजा करूया. So this is equal to first row as it is a plus b, then a, then b. Second row as it is a plus c, and then c. Third row as it is third row मध्ये चेंज होणार आहे. आपण चेंज काय करतोय, r3 मध्ये चेंज करतोय आपण r3 मायनस r1. r3 मधून आपण r1 वजा करतोय. ओके, पहिला रो जो आहे करस्पॉन्डिंग एंट्रीज पहिल्या रो मधल्या वजा करायच्या. म्हणजे तिसऱ्या रो मधली पहिली एंट्री वजा पहिल्या रो मधली पहिली एंट्री, तिसऱ्या रो मधली दुसरी एंट्री वजा पहिल्या रो मधली दुसरी एंट्री, तिसऱ्या रो मधली तिसरी एंट्री वजा पहिल्या रो मधली तिसरी एंट्री. आता याच्यातून हा वजा केला तर हा सेमच आहे, वजा बाकी 0 येणार आहे. त्याच्यानंतर a प्लस 2c मधून a वजा केला तर उरेल 2c. ओके, प्लस a आणि मायनस a कॅन्सल होईल. त्याचबरोबर b प्लस c मधून b वजा केला तर b मायनस b कॅन्सल होईल आणि उरेल 2c. या पद्धतीने इक्वेशन येऊन जाते पहा. आता ही एंट्री 0 आली. आता ही एंट्री 0 आणू शकतो आपण कारण इथं 2c आहे इथं 2c आहे. या दोन कॉलमची जर वजाबाकी केली तर इथं 0 होईल.
मग आपण काय करूया, त्या पद्धतीनं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करूया. पहिला कॉलम आहे तसा राहील ए प्लस बी ए 0. ओके, या ठिकाणी आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतोय. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन काय घेतोय आपण, सिन्स C2 मध्ये चेंज होणार आहे. कुठल्या ऑपरेशन मध्ये, C2 मायनस C3 घेऊन. ओके, C2 मधून C3 वजा करायचा आहे, म्हणजे A वजा B येईल. या ठिकाणी A प्लस C वजा C येईल, म्हणजे उरेल A. या ठिकाणी 2C मायनस 2C होईल, येईल 0. आणि तिसरा कॉलम आहे तसा, तिसऱ्यामध्ये काही चेंज होणार नाही. चेंज कोणामध्ये होणार आहे, C2 मध्ये. ओके, या पद्धतीने ऑपरेशन यूज केलं या ठिकाणी. आता पुढे जाऊन आपल्याला इथं 0 पाहिजे, मग तो लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स होईल. इथं 0 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा C2 कॉलम जो आहे तो याच्यातून वजा केला की बरोबर हे दोघं सेम आहेत पा, म्हणजे आपल्याला 0 मिळून जाईल. म्हणजे या ठिकाणी ऑपरेशन असेल C1 वरती ऑपरेशन असणार आहे C1 मायनस C2. पहिल्या कॉलम मधून दुसरा कॉलम वजा करायचा. A प्लस बी मायनस ए प्लस बी मायनस ए मायनस बी होईल. ते होणार आहे ए प्लस बी मायनस ए प्लस बी. ए मायनस मायनस प्लस होईल आणि कॅन्सल होईल आणि उरेल 2b. ओके, पहिली एंट्री, फर्स्ट एंट्री काय येईल, 2b येईल. आता ए मायनस ए 0च येणार आहे, 0 मायनस 0 0च होणार आहे. आणि पुढचे कॉलम आहे तसे राहतील, ए मायनस बी ए 0 बी सी आणि 2c. ओके, आणि आता हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झालेला आहे. सो अगेन युजिंग प्रॉपर्टी we get 2b into a into 2c. So this is equal to 4abc, since this is upper triangular matrix. ओके, अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट म्हणजे त्यांच्या डायगोनलच्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन असतं, आणि हे तर आपल्याला हवं होतं. सो दिस इज इक्वल टू RHS, hence the proof. या पद्धतीने आपण इझिली प्रूव्ह करू शकतो युजिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. एकदा बघून घ्या. दिस इज अवर सेकंड एक्झाम्पल. Using properties of determinant show that this determinant equal to 0. Okay, हा डिटर्मिनंट जो आहे त्याची व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 कधी असते डायरेक्टली आपण लिहू शकतो. जर डिटर्मिनंट मधला एखादा रो किंवा एखादा कॉलम जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 0 असते. किंवा आणखी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, एखादा रो, दोन रो जर सेम असतील, कुठलेही दोन रो जर सेम असतील, हा आणि हा रो सेम आहे या ठिकाणी, तर त्या केसमध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. दोन रो सेम असू द्यात किंवा दोन कॉलम सेम असू द्यात, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. किंवा डिटर्मिनंट मधला एखादा रो किंवा एखादा कॉलम 0 असेल तर त्या केसमध्ये सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. तर या केसमध्ये याची व्हॅल्यू आपल्याला 0 आणायची आहे, 0 दाखवायची आहे, शो करायची आहे. म्हणजे या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका केसमध्ये हा बसला पाहिजे. ऑब्झर्व केलं तर तसं काहीच दिसत नाही आपल्याला. इथं लॉग फंक्शन आलेले आहेत पहा, इथं आहे 1, इथं आहे लॉग y टू द बेस x, लॉग z टू द बेस x. पहिला जर कॉलम रो बघितला तर त्याच्यामध्ये दोन्ही लॉगला बेस पहा x आहे. दुसरा कॉलम बघितला तर दोन लॉग आहे, दोन्हीमध्ये बेसला y आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये बेसला z आहे. ओके, ज्यावरती लॉग आले त्यावरती आपल्याला लॉगच्या प्रॉपर्टीची मदत घ्यावी लागेल. फंडामेंटल्स ऑफ मॅथमॅटिक्सच्या लेक्चरमध्ये आपण लॉगच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. इथं बेस प्रत्येक रो मध्ये बेस वेगळा आहे, इथं x आहे, इथं y आहे, इथं z आहे. आपल्याला लॉगचे बेस सेम करून घ्यावे लागतील तर आपण पुढे प्रोसीड करू शकतो. तर आपण काय करूया, लॉगचा बेस जो आहे तो e करून घेऊया. त्याच्यासाठी चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी यूज करावी लागेल. सो युजिंग चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी दिस बिकम, आता इथं 1 आहे, लॉगची टर्म पाहिजे तर इथं लॉग y आहे पहा, इथं लॉग z आहे. पहिल्या केस दुसऱ्या रो मध्ये पहिली टर्म लॉग 1 ची आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या रो मध्ये पण पहिली टर्म लॉग 1 चीच आहे. पण इथं लॉग 1 ची टर्म आणतो मी, त्यासाठी मी घेतो लॉग x डिवायडेड बाय लॉग x. 1 च्या ऐवजी मी लॉग x बाय लॉग x घेतो. ओके, दोन्ही लॉगचा बेस काय आहे, e आहे. ठीक आहे, दोन्ही लॉगचा बेस e आहे, दोन्ही कॅन्सल होईल आणि 1 उरेल. इथं चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी यूज करतोय, लॉग y आहे तर मी त्याला लिहितो लॉग y अपॉन लॉग x. ओके, या ठिकाणी मी लिहितो याला लॉग z डिवायडेड बाय लॉग x. चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी मी या ठिकाणी अप्लाय करतोय. सिमिलरली दुसऱ्या रो मध्ये होईल ते
लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग वाय. त्याच्यानंतर 1च्या ऐवजी मी घेतो लॉग वाय डिवायडेड बाय लॉग वाय. तिसरी व्हॅल्यू येणार आहे लॉग झेड डिवायडेड बाय लॉग वाय. आणि तिसरा रो होणार आहे पहा लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग झेड. देन लॉग वाय डिवायडेड बाय लॉग झेड. आणि इथं 1 आहे त्याच्याऐवजी मी घेतो लॉग झेड डिवायडेड बाय लॉग झेड. ओके, या पद्धतीने आपला डिटर्मिनंट येऊन जाईल. काय यूज केलेला आहे या ठिकाणी ते इथं मेन्शन करतो मग मी पहा. सिन्स using change of base property of log, that is log a to the base b become log a divided by log b with any base c. ओके, आपल्याला बेस सी हवा असेल आपण काय करतो, ज्याचा लॉग आहे त्याचा लॉग वरती आणि जो बेसला आहे त्याचा लॉग खाली घेत असतो. आणि जो बेस हवा आहे तो घेऊन टाकायचा. इथं बेसला एक्स आहे, आपल्याला एक्स नको आहे. आपण चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी यूज केली. लॉगचा वायचा लॉग होता तो वरती, खाली बेस एक्स आहे, एक्सचा लॉग खाली. मग या पद्धतीने आलेला आहे पहा. आणि पुढे आता मी याला सिम्प्लिफाय करतो पहा. पहिला रो बघितला तर प्रत्येकामध्ये डिवायडेड बाय लॉग एक्स आहे ते मी कॉमन घेतो. पहिल्या रो मधून कॉमन निघालं 1 लॉग एक्स. दुसऱ्या रो मध्ये डिवायडेड बाय लॉग एक्स लॉग वाय आहे पहा प्रत्येकाला, ते मी कॉमन काढलं 1 लॉग वाय. ओके, आणि तिसऱ्या रो मध्ये प्रत्येकाला डिवायडेड बाय लॉग झेड आहे ते मी कॉमन काढलेलं आहे. या ठिकाणी आपली प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे. एखादा कॉन्स्टंट मल्टिप्लाय असेल एखाद्या रो मधल्या किंवा कॉलम मधल्या प्रत्येक एलिमेंटला तर त्याला आपण कॉमन घेऊ शकतो. अँड इनटू उरलेल्या डिटर्मिनंट मध्ये उरतंय पहा लॉग एक्स पहिल्या रो मध्ये, लॉग वाय लॉग झेड. दुसऱ्या रो मध्ये पण तेच उरतंय पहा लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. तिसऱ्या रो मध्ये पण तेच उरतंय लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. ओके, या पद्धतीने हा डिटर्मिनंट येतोय. लक्षात आलंय, प्रत्येक रो मध्ये जर एखादा एलिमेंट कॉमन असेल तर त्याला आपण बाहेर घेऊ शकतो. त्या पद्धतीने पहिल्या रो मधून 1 लॉग एक्स कॉमन निघालं, दुसऱ्या मधून 1 लॉग वाय कॉमन निघालं आणि तिसऱ्या मधून 1 लॉग झेड कॉमन निघालेलं आहे. याच्यामुळे आपल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरती काही इफेक्ट होत नाही. आणि आता याला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 1 लॉग एक्स इंटू 1 लॉग वाय इंटू 1 लॉग झेड येणार आहे. आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते 0. ओके, कारण याच्यातले 2 रो आहेत ते काय आहेत, सेम आहेत. सिन्स डिटर्मिनंट ऑफ ए बी सी D E F is equal to 0. So finally we get 0 which is equal to RHS, hence the proof. ओके, या पद्धतीने आपण इझिली हे प्रूव्ह करू शकतो विदाउट सॉल्विंग बाय युजिंग डेफिनेशन ऑफ डिटर्मिनंट. ओके, या ठिकाणी फक्त प्रॉपर्टीज यूज केलेले आहेत, आपण त्याला सोडवलेलं आहे. ओके, 2 प्रॉपर्टी यूज केल्या. एखादा स्केलर मल्टिप्लाय असेल रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला तर तो स्केलर आपण कॉमन घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर पुढची प्रॉपर्टी यूज केली, डिटर्मिनंट मधले कमीत कमी जर 2 रो सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. अशा 2 प्रॉपर्टी या ठिकाणी यूज केल्यात. एकदा प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित रीड करा म्हणजे तुमच्या इझिली हे लक्षात येऊन जाईल. ओके, आपलं पुढचं एक्झाम्पल आहे पहा. इफ 4 + x 4 - x 4 - x, this determinant 3/3 determinant is equal to 0. So this is given thing. Then find the value of x. x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी हा 3/3 डिटर्मिनंट दिलेला आहे. आपल्याला डायरेक्ट डेफिनेशन यूज करून सोडवायचं म्हटलं तर खूप लेंदी होईल पहा. कारण प्रत्येकामध्ये x + 4 किंवा 4 - x ची टर्म प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक रो मध्ये आहे. ठीक आहे, तर हे अगदी लेंदी होऊन जाईल. मग या केसमध्ये आपण काय करूया, प्रॉपर्टीज याच्यावरती अप्लाय करूया आणि याला थोडंसं रिड्यूस करण्याचा प्रयत्न करू आणि मग याला सिम्प्लिफाय करू. सो फर्स्ट यूज पण या ठिकाणी ही एंट्री आणि ही एंट्री सेम आहे पहा. या दोघांची जर वजाबाकी घेतली तर आपलं काम थोडं सोपं होईल. सो R3 याच्यासाठी मी ऑपरेशन घेतो R3 - R2. इन दॅट वे वी गेट अवर डिटर्मिनंट बिकम
4 प्लस एक्स 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स. पहिला जो रो आहे तो आहे तसा राहील, दुसरा रो पण आहे तसा राहणार आहे. 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स 4 मायनस एक्स. ओके. आता तिसऱ्या रो मध्ये काय होणार आहे, तिसऱ्याची पहिली एंट्री आहे त्याच्यातून दुसऱ्याची पहिली एंट्री वजा होईल, सेम असल्यामुळे ते 0 झालं. त्याच्यानंतर 4 मायनस एक्स आहे पा, त्याच्यातून वजा होईल 4 प्लस एक्स आणि मग हे साइन चेंज होईल. 4 मायनस एक्स हे मायनस आत गेल्यानंतर -4 होईल, -x येईल म्हणजे आपल्याला भेटेल -2x. तर ही एंट्री काय असणार आहे, -2x असणार आहे. सिमिलरली हे पण वजा होईल 4 प्लस एक्स, तिसरी एंट्री आहे त्याच्यातून ही वरची एंट्री वजा होणार आहे, दोन टर्म असल्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये 4 मायनस एक्स. तर हे होईल पहा 4 प्लस एक्स आहे तसं हे मायनस साइन आत गेलं, -4 झालं, मायनस मायनस एक झालं म्हणजे आलं 2x. म्हणजे या पद्धतीने एंट्री झालेली आहे +2x. ओके, इक्वल टू 0 आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. तर हे दोन ऑपरेशन या पद्धतीने तर आपण कॅल्क्युलेट करून लिहिलेलं आहे पहा. पुढचं ऑपरेशन काय येईल पहा. पुढं आपल्याला काय करावं लागेल, इथं 0 आणण्याचा प्रयत्न आपण करूया. तर इथली एंट्री आणि इथली एंट्री सेम आहे, फक्त साइन अपोजिट आहे. तर कॉलम ऑपरेशन आपण याच्यावरती अप्लाय करूया. सो C2 बिकम C2 प्लस C3, दोघांची ऍडिशन केली की बरोबर हे सेम आहे, अपोजिट साइन आहे त्याच्यामुळे ते 0 होऊन जाईल. आणि मग आपला डिटर्मिनंट येतोय पहा, पहिला कॉलम जो आहे तो आहे तसा राहील 4 प्लस एक्स, त्याच्यानंतर 4 मायनस एक्स अँड 0. ओके. चेंज कशामध्ये होणार आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये चेंज होणार आहे. या दोघांची ऍडिशन होईल पहा, हे 4 मायनस एक्स 4 प्लस एक्स ते होऊन जाईल पहा 2 टाइम 4 मायनस एक्स. त्याच्यानंतर या दोघांची ऍडिशन येईल पहा, 4 प्लस एक्स प्लस 4 मायनस एक्स, हे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, 4 प्लस 4 येऊन जाईल 8 आणि या दोघांची ऍडिशन येणार आहे 0. पुढचा जो रो आहे तो आहे तसा राहील, तो आहे 4 मायनस एक्स 4 मायनस एक्स अँड देन 2x अँड दिस डिटर्मिनंट इक्वल टू काय आहे, 0 आहे. आता आपण काय करू, या दोन रोला इंटरचेंज करू. आपल्याला माहिती आहे दोन रो जर इंटरचेंज केले तर काय होतं, साइन चेंज होतंय, R13. सो दिस गिव्स मायनस, दोन रो किंवा दोन कॉलम इंटरचेंज केले तर डिटर्मिनंटचा साइन चेंज होतं, त्याच्यामुळे इथं साइन आलेला आहे मायनस. इंटरचेंज झाल्यानंतर झालं 0 0 2x, देन 4 मायनस एक्स 8 4 मायनस एक्स ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज. आणि पहिला रो जो आहे तो तिसऱ्या रोच्या जागीच आहे, 4 प्लस एक्स 2 टाइम 4 मायनस एक्स अँड 4 मायनस एक्स. सो दिस इज इक्वल टू 0. आणि आता हे इझिली आपल्याला सोडवता येईल बा. पहिली टर्म 0 आहे, पहिल्या रो मधली दुसरी एंट्री 0 आहे आणि तिसरी एंट्री आहे 2x. आणि मग हे होऊन जाईल पा 0 मायनस 0. 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0च येणार आहे. परत हा 0 त्याला मायनस साइन करा, अल्टरनेटिंग प्लस मायनस साइन असतं डिटर्मिनंटला. ओके. मायनस साइन बाहेर आहे तसं किंवा तो ठेवा, त्याला शिफ्ट केलं तर ते काय होईल, प्लस होईल. बरोबर, हे मायनस साइन इकडे गेलं, 0 ला साइन मॅटर करत नाही. सो 0 मायनस 0 प्लस 2x. आता ही जी नॉन झिरो एंट्री आहे त्याच्यामुळे याला मल्टिप्लाय करणार आहे. हा जो लेफ्टचा कॉर्नरचा जो डिटर्मिनंट आहे, एलिमेंट्स आहे, त्याचा डिटर्मिनंट मल्टिप्लाय 4 प्लस एक्स 2 टाइम 4 मायनस एक्स इक्वल टू 0. So finally we get, so this implies 2x as it is, आणि हा 2/2 डिटर्मिनंट येईल पहा 4 मायनस एक्स इंटू 2 टाइम 4 मायनस एक्स मायनस 8 इंटू ब्रॅकेट 4 मायनस प्लस एक्स इक्वल टू 0. इथं मल्टिपल 2 आहे, इथं मल्टिपल 2 आहे, ते कॉमन घेतलं म्हणजे ते आलं पहा 4x इंटू ब्रॅकेट 4 मायनस एक्स इंटू 4 मायनस एक्स. तर ते होणार आहे 4 मायनस एक्सचा स्क्वेअर, 4 मायनस एक्सचा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 मायनस 2 टाइम AB म्हणजे येणार आहे मायनस 8x प्लस स्क्वेअर ऑफ एक्स. आणि याला सिम्प्लिफाय केलं, याच्यातून 2 कॉमन घेतला म्हणजे इथं 4 उरलेला आहे. 4 इंटू 4 मायनस 16 मायनस 4 इंटू एक्स मायनस 4x. सो दिस इज इक्वल टू 0. हा 4 शिफ्ट केला उजव्या साईडला, 0 ला डिवाइड झाला तो 0च येणार आहे. एक्स इंटू ब्रॅकेट इथं उरलं एक्स स्क्वेअर, एकच टर्म आहे. या ठिकाणी मायनस 8x आहे, मायनस 4x आहे, ते झालं मायनस 12x. त्याच्यानंतर हे प्लस 16 आणि मायनस 16 कॅन्सल होईल आणि उरेल 0
इक्वल टू 0. ठीक आहे. या पद्धतीनं हे होऊन जातंय पहा. पुढं या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याच्यातून परत x कॉमन निघेल म्हणजे ते झालं एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 12 इक्वल टू 0. सो दिस इम्प्लाइज एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 0 आहे म्हणजे ऑब्विसली एक्स काय असणार आहे, 0 असणार आहे. अँड एक्स इज इक्वल टू हा मायनस 12 उजव्या साईडला गेला प्लस 12 होऊन जाईल. या पद्धतीने एक्सच्या व्हॅल्यू काय आल्या 0 आणि 12. ओके, 0 रिपोर्ट होतो, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे म्हणजे 0,0 रिपीटेड व्हॅल्यू आहे आणि एक्स इज इक्वल टू 10. अशा पद्धतीनं 3 व्हॅल्यू मिळतात. हे क्युबिक पॉलिनॉमियल येणार आहे म्हणजे ऑब्विसली 3 व्हॅल्यू मिळणार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला दोनच व्हॅल्यू दिसतात, 12 एक दिसते आणि 0 एक दिसते. पण 0 ही रिपीटेड व्हॅल्यू आहे कारण इथे एक्सचा स्क्वेअर आहे. एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय, एक्स इंटू एक्स इक्वल टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0. या पद्धतीने इझिली आपण प्रॉपर्टीची मदत घेऊन हे एक्झाम्पल सोडवू शकतो. एकदा ऑब्झर्व करा आणि याच्यावरची आणखी काही एक्झाम्पल सोडवण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा. ओके, थँक्यू.